जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 14 नोव्हेंबर 2025। खरं सांगायचं तर आपले आत्तापर्यंत 100 व्हिडिओ आपल्या चॅनलवर पूर्ण झालेले आहेत आणि हा जो आहे तो आपला 101वा व्हिडिओ आहे। तर माझ्या बागेचा जो बहर आहे 20 मे 2025चा बहर आहे। आजच्या रोजी बागेला जे आहेत ते 175 सरासरी दिवस पूर्ण झालेले आहेत। आपण पाहू शकताय साईज जी आहे फळांची 400-500 ग्रॅमपर्यंत फळांची साईज गेलेली आहे। बागेच्या कामाच्या व्यापातून व्हिडिओ बनवण्यास थोडासा विलंब लागत होता। तर आज सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ बनवण्याचं जे कारण आहे ते थोडासा बागेमध्ये अडथळा आलेला आहे। त्यापूर्वी आपल्याला फळांची साईज आणि कलर आपणच दाखवतो। तर यासाठी आपण जे आहे ते कॉटन स्लरी 140 दिवसानंतर जी आपण बागेला सोडतो, कॉटन म्हणजे सरकीची स्लरी असते। अशा प्रकारे 500 लिटरच्या ड्रममध्ये 300 लिटर अशा प्रकारे पाणी घेऊन, तर इकडे आपण पाहू शकता स्लरी बनवून झालेली आहे आणि हे शेवटचं तिसरं सायकल आहे। इकडे आपण बघू शकता हा जो चोथा जो आहे हा सरकीचा म्हणजे कॉटन केक सरकी पेंडीचा चोथा आहे आणि ह्यामध्ये आपण जे द्रावण तयार केलेलं आहे हे 300 लिटर पाण्यामध्ये प्रत्येक वेळेस हा जो चोथा आपण ह्या ड्रममधून बादलीने ह्या ड्रममध्ये काढून पिळून घेतलेलं आहे। असं हे क्रॉप कवर म्हणजे नेटचं कवर आहे, याने असा गाळायचा आणि हा चोथा इकडे टाकलेला आहे। यामध्ये प्रत्येक सायकलला 7 किलो 5 किलो किंवा 10 किलो गूळ प्रत्येक वेळेस विरघळून पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि 1 लिटर KSB आणि PMB जे आहे 1 लिटर यामध्ये जे मायक्रोबॅक्टेरिया आहेत ते मिक्स करायचे स्लरी सोडण्याच्या अगोदर 3 ते 4 तास। आणि त्यानंतर ड्रीप वाटे आपण बागेला ड्रीपने किंवा ड्रिंचिंगसुद्धा घेऊ शकतो। ड्रिंचिंगचे ॲक्च्युली रिझल्ट खूप छान असतात, मी दरवेळेस ड्रिंचिंगच घेतो। तर आपण मगाशी जशी फळं बघितली, फळांना रंग चकाकी वगैरे एक नंबर येते। तर हा व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण म्हणजे असं आहे, आता आम्ही दुपारी हे द्रावण ह्या ड्रममध्ये ओतते वेळेस असा प्रॉब्लेम आलेला बघा मित्रांनो। ही इंजिन आता आपल्याला चालू करायचं आहे, परंतु हे हँडेल जे आहे हे या ठिकाणी ड्रमला टेकत आहे। तर आपण इंजिन असं सध्या चालू करू शकत नाही आणि हा ड्रमसुद्धा जवळजवळ पूर्ण भरल्यामुळे ड्रमसुद्धा जागेवरून हलवू शकत नाही। तर शेतकरी म्हणजे सध्या हुशार शेतकऱ्यांची दुनिया आहे। तर थोडीशी आयडिया डोक्यामध्ये आली होती, आता हे इंजिन चालू कसं करायचं। इंजिनचा मोटर चालू आहे, ड्रीपला पाणी चालू आहे, परंतु इंजिन चालू केल्याशिवाय आपण हे ड्रीपने सोडू शकत नाही। तर आता डोक्यामध्ये असा विचार आलेला आहे की हे चाक जे आपण बघतो ह्या साईडला जे आहे हे ह्या साईडला फिरवल्यानंतर आपण जे रोटेशन देतो फिरवते वेळेस, इकडे बघा क्लॉकवाईज आहे जसं घड्याळ फिरतं तसं, आणि हे जे चाक आहे हे घड्याळाच्या उलट्या दिशेला फिरते। तर ही जी रशी आहे जशा 3 व्हीलर रिक्षा चालू करतो आपण त्या प्रकारे हे ह्या ठिकाणी गुंडळून खेचून हा जो चाप आहे तो खाली टाकून आपण प्रयत्न करून बघूया। प्रयत्नांशी परमेश्वर असतो मित्रांनो। तर आपण बघूयात, चालू। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे चाक फिरवण्यासाठी आपण हे रशी ह्याला गुंडळून घेतोय। फार सोपी पद्धत आहे ही, मार्मिक पद्धत आहे। पहिल्या ज्या 3 व्हीलर टेम्पो होते अशाच प्रकारे चालू करत होते जेव्हा
स्टार्टर नव्हता गाड्यांना तेव्हा. तर स्टॉप. आपण जो हा पहिला प्रयत्न केला तो फसलेला आहे बघा मित्रांनो. पुढचा प्रयत्न करूया आपण. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला एक प्रयत्न हा दुसरा प्रयत्न आहे बघा. त्यामुळे मी टाक म्हणतो टाकायचं. अशा प्रकारे आपला जो प्रयत्न आहे तो आपण सक्सेस केलेला आहे मित्रांनो. प्रयत्नांशी परमेश्वर जे म्हणतात अशा प्रकारे शेतकऱ्याला जे आहे थोडंसं बुद्धी चालवून कष्ट करायला लागतं. मी नेहमी म्हणतो की सध्याची शेती जी आहे ते बुद्धिवान शेतकऱ्याचं काम आहे. तर आम्ही आपल्याला दाखवलं की अशा प्रकारे दोरी गुंडळून इंजिन चालू केलेलं. तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल जो आहे तो अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.